नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुमचे न्याय, तुमचे हक्क, तुमचे अधिकार यासाठी तुम्हाला आवाज उठवण्याचा, आंदोलन करण्याचा, लढा उभारण्याचा, मोर्चे काढण्याचा, निदर्शनं करण्याचा मूलभूत हक्क घटनेनं किंवा संविधानानं तुम्हाला दिलेला आहे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन त्यांनी लिहिलेल्या घटनेचा दाखला देऊन आंदोलन केले जातात ना, त्या आंदोलनांचं सुरू आता हिंस्त्र होऊ लागलंय किंवा रक्तरंजित होतं की काय अशी परिस्थिती दिसू लागली. अगदी म्हणजे 2 दिवसापूर्वी 13 डिसेंबरला संसदेमध्ये जो काही प्रकार 4 ते 6 तरुणांनी आणि तरुणींनी केला, त्याचं काही लोक समर्थन करतायत, त्याला काही लोक विरोध करतायत, त्याचा निषेध करतायत. पण एकूणच आमच्या दृष्टीनं असे प्राणघातक आंदोलन किंवा प्रकार हे निषेधार्हच असायला पाहिजे आणि त्यावर बंदीच घातली गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला नोकऱ्या नाहीयेत, तुम्हाला रोजगार मिळत नाहीये, तुमचा आवाज सरकार ऐकत नाहीये, तुमचं म्हणणं सरकारच्या कानापर्यंत जात नाहीये, म्हणून आंदोलन करण्याचा किंवा निषेध करण्याचा वेगवेगळे मार्ग आहेत. अहो म्हणजे ज्या महात्मा गांधींचा आपण वारसा सांगतो, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालत आहोत असं सांगतो, त्याच महात्मा गांधींनी कधीही हिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी होईल असं सांगितलं नव्हतं. मग ही आजची तरुणाई ही एवढी उग्र का झाली? त्यांना असं वाटतंय का की आपण जाळपोळ केल्यानंतर, आपण नासधूस केल्यानंतर, आपण दगडफेक केल्यानंतर किंवा आपण राजकीय पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केल्यानंतरच आपला प्रश्न सुटेल किंवा आपल्या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल? संसदेत जो काही प्रकार घडला, तो लातूरचा अमोल शिंदे असो किंवा ते नीलम असो किंवा तो मनोरंजन असो किंवा तो सागर असो, या चौघांव्यतिरिक्त आणखी 2 जण त्यामध्ये डिटेन झालेले आहेत आणि या सगळ्यांचा मास्टर माइंड असलेला एक जो शिक्षक आहे त्याला देखील पोलिसांनी डिटेन केलेलं आहे. या सगळ्यांचं प्लॅनिंग हे अचानक होतं का? तर निश्चितपणे नाही. हे जवळपास 1.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकाशी कनेक्टेड होते आणि ते कनेक्टेड असताना विचारांचं आदान प्रदान केलं जात होतं. भगतसिंग युवा फोरम किंवा त्याच सारखं एक फेसबुक पेज जे या सगळ्या लोकांना, सगळे जे कोणी आक्रमक विचारांचे आहेत किंवा अगदी जहाल मतवादी आहेत, त्या सगळ्यांचं एक व्यासपीठ होतं आणि त्या ठिकाणी विचारांची आदान प्रदान केली जायची. त्या ठिकाणी संसदेमध्ये घुसून लक्षवेधी आंदोलन कसं करायचं यावर अनेक वेळा चर्चा झाल्या, अनेक बैठका झाल्या. त्या गुप्त ठिकाणी झाल्या, काही बैठका ह्या सार्वजनिक ठिकाणी झाल्या आणि त्यानंतर संसदेत हा प्रकार घडला. म्हणजे 1.5 वर्षापूर्वीपासूनची प्लॅनिंग आहे. आता हा एक पार्ट झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून प्रचंड जनक्षोभ उसळलेला आहे. जनता रस्त्यावर आहे. जरांगे पाटलांच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व उभं राहिले आणि जरांगे पाटलांनी जी मागणी घेतलेली आहे त्या मागणीला लाखोंच्या समुदायातून समर्थन देखील मिळत आहे. आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये 30 ऑक्टोबरला हिंसक आंदोलन झालं किंवा जाळपोळ झाली, दगडफेकीच्या घटना घडल्या. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळुंके, जयसिंह सोळुंके, अमरसिंह पंडित, सुभाष राऊत यांच्या कार्यालयावर, घरावर दगडफेक करण्यात आली. घरात माणसं असताना जाळपोळ केली गेली, त्यांच्या वाहनांची नासधूस केली गेली, कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलं गेलं. या घटनेला जवळपास 1.5 महिना उलटून गेला आणि आता आमदार सुरेश धस असतील, मनोज जरांगे असतील किंवा इतर लोक असतील, हे ते मराठा आंदोलक नव्हते, ते मराठा समाजाचे नव्हते किंवा ते आपले कार्यकर्ते नव्हते असं म्हणताय. ते कार्यकर्ते कुणाचे होते? ते आंदोलक होते की आंदोलकांच्या नावाखाली आपला व्यक्तिगत रोष काढून घेणारे होते?
क्षीरसागर पंडित सोळंके यांचे दुश्मन होते, हा पोलीस तपासाचा भाग आहे. पण मराठा समाजाचं आंदोलन असो की इतर कुठलंही, तुम्हाला हक्क कुणी दिलाय सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा? या सार्वजनिक मालमत्तेच्या उभारणीसाठी तुमच्या आमच्याच टॅक्समधून सरकार पैसा घेते. मग त्या बस गाड्या फोडणं, बस गाड्या जाळणं किंवा सरकारी कार्यालयावर दगडफेक करणं किंवा सरकारी वाहनांची नासधूस करणं, यातून काय हासिल होणार आहे? आंदोलनं हे शांततेच्या मार्गाने देखील केली जाऊ शकतात. म्हणजे अण्णा हजारेंसारख्या माणसानं लोकपालसाठी आंदोलन केलं आणि त्यात त्यांना यश देखील आलं. अनेक आंदोलनाची उदाहरणं देता येतील की जी शांततेच्या मार्गाने झाली. पण अलीकडच्या काळात पब्लिसिटी स्टंट्स नावाखाली प्रचंड धुडगूस घालणं, हायदोस घालणं आणि नंतर आम्ही इनोसंट आहोत, आमच्या मागण्या रास्त आहेत आणि आमच्याकडे सरकार दुर्लक्ष करत होतं म्हणून आमच्यावर ही वेळ आली, असं म्हणणाऱ्यांची एक जमात पुढे येऊ लागली. मग ते कधी स्वतःला डावे समजतात, कधी उजवे समजतात, कधी दोन्ही डगरीवर पाय ठेवणारे असतात. पण ही जी काही नवी पिलावळ तयार होते ना, ती देशाला घातक अशीच आहे. संसदेत जे घडलं किंवा बीडमध्ये जे घडलं, या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. बीडमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट केलं गेलं, संसदेमध्ये सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचं जे बसण्याचं ठिकाण आहे, जे संसद भवन आहे, सार्वभौम आहे, ते सगळ्यात मोठं आहे, सर्वोच्च आहे, त्या ठिकाणी हल्ला केला गेला. म्हणजे 22 वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ते दहशतवादी हे पाकिस्तानचे होते किंवा इतर परदेशातून आलेले होते. मात्र त्या पद्धतीनंच आपल्या मागण्यांसाठी स्मोक गन हातात घेऊन या विद्यार्थ्यांनी किंवा तरुण तरुणींनी हे जे आंदोलन केलं, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. भलेही त्यांच्यावर अन्याय झाला असेल, त्यांच्या मागण्या रास्त असतील, त्यांना नोकऱ्या मिळत नसतील, त्यांचे हक्क डावलले गेले असतील, त्यांचा म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल, सगळं खरंय. पण म्हणून हिंसेचा मार्ग हा कधीच ऍक्सेप्ट केला जाणार नाही. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये तर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्यासाठी प्रशासन आहे, शासन आहे, न्याय मंदिर आहे, या सगळ्यांमध्ये तुम्ही दाद मागू शकता, तुमचं म्हणणं मांडू शकता. भलेही त्या ठिकाणी उशीर लागणार आहे, माहिती आहे, हे सगळ्यांना आजपर्यंतचा इतिहास आहे. 70-75 वर्षात अनेक केसेस अजूनही बोर्डावर आलेले नसतील. पण म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होईल असं आंदोलन जर का करणार असाल तर ते कधीही कुणालाही मान्य होणार नाही. आणि त्याच्यामुळंच हे जे काही आंदोलक होते ना, मग ते बीडमध्ये मराठा आंदोलनाच्या नावाखाली क्षीरसागर पंडित सोळंकेंची घरं जाळणारे, त्यांच्या घरातल्या लेकरा बाळांना, आईवडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारे किंवा ते डोक्यात घेऊन आंदोलन करणारे असो किंवा दिल्लीच्या संसदेमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे तरुण तरुणी असो, यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कारण जर का हे लवकर मुक्त झाले तर म्हातारी मेल्याचं दुःख होणार नाही, पण काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित.